नमस्कार, जय जितेंद्र। विराज सागरजी महाराज यांच्या समाधी स्थळावर कामाचा आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो। ही सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहे। खरं तर जिल्हा नियोजन मंडळातून रस्त्यासाठी 30 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे। अजून काही मागणी आहे की रस्त्याला अधिकचा निधी या ठिकाणी मिळाला पाहिजे। बाकी मुलींचं निवासस्थान असेल, बाकी मार्चमध्ये किंवा त्या अगोदर इथं एक जैन धर्माचं फार मोठं संमेलन होणार आहे आणि त्या दिवशी देशभरातून लाख लोक येतील। तर त्याही बाबीचा आढावा घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। सर्व पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, सर्व प्रशासकीय अधिकारी यांना एक बैठक या ठिकाणी बोलावू आणि तातडीनं या संदर्भातला आढावा घेऊन येणारे देशभरातले भाविक यांची कशी चांगली व्यवस्था करता येईल या संदर्भामध्ये प्रयत्न करू। शासनाच्या वतीनं हे सर्व तीर्थक्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यामुळं तीर्थक्षेत्रात आलं की मग त्या ठिकाणी विकासाला चालना मिळेल आणि पहिले 50 लाख, नंतर 2 कोटी, नंतर 5 कोटी अशा प्रकारचा निधी त्या माध्यमातून मिळू शकतो। तो निधीसुद्धा या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी आपण खर्च करूया आणि एक सुंदर आणि स्वच्छ आणि निर्मळ आणि आशीर्वादित स्थळ ज्याला म्हणता येईल, पवित्र स्थळ म्हणता येईल, हे पवित्र स्थळ या ठिकाणी डेव्हलप होतं। ही जाणणेकरांसाठी आणि देशवासियांसाठी अत्यंत गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे। ही सर्व मंडळी प्रयत्न करते, त्यांच्या प्रयत्नाला मी निश्चितपणे खालीचा वाटा उचलणार आहे।